शेर सिंग आता म्हातारा झाला होता. त्याची अशी इच्छा होती की त्याच्या जिवंत असेपणीच कोणी ज्ञानी असा जंगलचा राजा असावा. म्हणून शेर सिंगने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना आपल्या दरबारी बोलावलं. हे बघा मित्रांनो, आता मी म्हातारा झालोय आणि राजाचं कर्तव्य सांभाळण्यासाठी मी असक्षम आहे. म्हणूनच मला असं वाटतं राजगद्दी एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या हातात सोपवून दिली पाहिजे. म्हणून ज्याला राजा व्हायचं आहे त्याने शक्ती आणि बुद्धीचं प्रदर्शन केलं पाहिजे. जो प्राणी माझ्या परीक्षेत पास होईल तोच या जंगलाचा राजा होईल. शेर सिंगचा संदेश जंगलात आगीप्रमाणे पसरतो. जंगलातील प्रत्येक कानाकोपऱ्यात सगळे प्राणी एकमेकात असंच बोलू लागतात. माकड दादा तुम्ही राजा बना ना. तुम्ही चतुरही आहात आणि शक्तिशाली सुद्धा. हा, आता ते तर ठीक आहे, पण मी राजा बनण्याच्या लायकीचा नाहीये. जंगलाचा राजा तर सिंहच असतो. सिंहाने आपल्या मुलालाच राजा बनवलं पाहिजे. हो, पण सिंहाला असं वाटतं की जो त्याच्या कसोटीत खरा उतरेल त्यानेच जंगलाचा राजा व्हावं. मित्रांनो, आता शेर सिंग तर खूपच बुद्धिमान राजा आहे. मी तर त्यांच्या परीक्षेत पासच नाही होऊ शकत. दुसरीकडे सिंहिणीचा मानलेला भाऊ लांडगा याला सुद्धा राजा बनण्याची इच्छा असते. म्हणून तो सिंहिणीजवळ जाऊन बोलू लागतो. ताई, तू ऐकलं का की जिजाजी राजगद्दी सोडणार आहे म्हणून? हो, मी ऐकलंय. तर ताई, मी काय राजा बनण्याच्या लायकीचा नाही आहे का? तू राजा बनण्याच्या लायकीच आहेस, परंतु तुला शेरसिंगच्या परीक्षेला उतरावं लागेल. तू यासाठी तयार आहेस? लांडग्याच्या हो म्हणण्याबरोबरच सिंहीण लांडग्याला घेऊन शेरसिंगच्या जवळ गेली. लांडग्यासोबत सिंहिणीला बघून शेरसिंग बोलला. महाराणी, तू यावेळी इथे? होय महाराज, मी आपल्या मानलेल्या भावाला एका कारणासाठी तुमच्याकडे घेऊन आली. हो शेरणी, सांग तू मला, तू इथे साळेसाहेबांना घेऊन का आली आहे? मला असं वाटतं की तुम्ही याला राजा बनवावं. हे नाही होऊ शकत. पण का? लांडगा का नाही राजा बनू शकत? कारण हा प्राणी राज परिवारापासून ताल्लुक ठेवत नाही. परंतु महाराज, हे तर चुकीचं आहे. जर नेत्याचा बेटाच नेता बनेल तर आपल्यात आणि माणसात काय फरक राहिला? आणि तुम्हीच तर म्हटलं होतं ना जिजाजी, जो बुद्धिमान असेल तोच राजा होईल जंगलाचा. तर काय मी बुद्धिमान नाहीये? आणि मी हेही म्हटलं होतं की जो बुद्धी आणि शक्तीचा योग्य वापर करेल तोच या जंगलाचा राजा होईल. महाराज, 8वा तो दिवस ज्यावेळी आपल्याला शिकाऱ्यांनी बंदिस्त केलेलं आणि त्यावेळी मीच तुम्हाला वाचवलेलं आणि त्यावेळी तुम्ही मला एक वचन दिलेलं. तू माझा जीव वाचवला आहे, माग तुला काय पाहिजे तर. महाराज, आता मला काहीही नको. देणार असाल तर एक वचन द्या की वेळ आल्यावर जे काही मी मागेन ते तुम्ही मला द्याल. मी तुला वचन देतो, योग्य वेळ आल्यावर तू जे मागशील ते मी तुला देईन. जर का तुम्हाला तुमचं वचन आठवतंय तर वचन पूर्ण करा आणि माझ्या या मानलेल्या भावाला राजा बनवा. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यावर मी याला राजा बनवायला तयार आहे, पण याला माझ्या परीक्षेत पास व्हावं लागेल. मी कोणती पण परीक्षा द्यायला तयार आहे जिजाजी. आणि नेमकं त्याच वेळेला नदीच्या पलीकडून गोळ्यांच्या आवाज यायला लागतात. ठीक आहे कोल्ह्या, सांग हे कशाचा आवाज आहे? अरे, हा तर खूपच सोपा प्रश्न आहे. मी आत्ताच याचं उत्तर शोधून आणतो. लांडगा धावत धावत नदीजवळ जाऊ लागतो आणि थोड्याच वेळात परत येऊन सांगू लागतो. महाराज, नदीच्या त्या दिशेला काही शिकारी लोक उभे आहेत आणि ते बंदुकीने गोळी चालून शिकारी करण्याची प्रॅक्टिस करत आहेत. ठीक आहे, तर मग माहिती कर की तिथे किती शिकारी आहेत. राजा होण्यासाठी काही मेहनत करावी लागेल ना. मी आत्ताच जाऊन तिथे पत्ता करून आणतो. नेमके शिकारी किती आहेत ते मोजण्यासाठी लांडगा परत एकदा नदी किनारी धावत जातो आणि पुन्हा परत एकदा शेर सिंग जवळ येऊन लांडगा बोलू लागतो. महाराज, ते 12 लोक आहेत. अच्छा, तर ते 12 शिकारी आहेत, पण त्यांच्या हातात बंदुके किती आहेत ते सांग. बंदुके तर मी नाही मोजली, मी आत्ताच ते मोजून येतो. पुन्हा एकदा बंदुकींची मोजणी करण्यासाठी लांडगा नदी किनारी धावत जातो आणि काही दिवसानंतर लांडगा गोळ्यांची गिनती करून वापस येतो. शेरसिंगला येऊन सांगू लागतो. महाराज, प्रत्येकाच्या हातात बंदूक आहे, म्हणजे त्यांच्याकडे 12 बंदुका आहेत. तर पता कर की ते लोक कोठून आले आहेत. जा. महाराजांच्या आज्ञेचं पालन करून लांडगा नदी किनारी पुन्हा धावत जातो. अरे देवा, सिंहराजाने तर धावून धावून माझी सुट्टीच करून टाकली. एकीकडे शिकारी लोक गोळी मारून टाकेन अशी भीती वाटत आहे मला. पण काय करू, भीती वाटत आहे पण जावं तर लागेलच ना. शेवटी राजा जे व्हायचंय.
आणि काही वेळानंतर शेरसिंग समोर येऊन लांडगा बोलू लागतो. महाराज, ते पूर्व दिशेकडून आले आहेत. आणि ते कुठे जात आहेत हे माहिती केलं की नाही? शेरसिंगच्या प्रश्नांना कंटाळून लांडगा रडत बोलू लागतो. ताई, यांना मला राजा नाही बनवायचं आहे. म्हणून बघा ना ताई, जिजाजी कसे फालतूचे प्रश्न विचारून विचारून माझी मजा घेत आहे. तू रडू नकोस माझ्या भावा, मी आत्ता यांच्याकडे बघते. काय हो, तुम्हाला याला राजा बनवायचा नाही म्हणून असा तुम्ही त्याला त्रास देताय? तुम्ही असं का करताय? आणि नेमकं त्याच वेळेला शेरसिंगचा मुलगा शमशेर सिंग तिथे येतो आणि त्याला बघून अस्वल बोलतं. महाराज, प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. आम्हा सर्व प्राण्यांना असं वाटतं की एक संधी युवराजला सुद्धा भेटली पाहिजे. हो हो राजे साहेब, युवराजला सुद्धा आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळायला हवी. हे बघा मित्रांनो, मला असं वाटतं की जंगलाचा राजा हा वीर, पराक्रमी आणि शक्तिशाली असला पाहिजे. आणि जर युवराजला राजा व्हायचं असेल तर त्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. तो काय ही परीक्षा द्यायला तयार आहे? हो, मी तयार आहे बाबा. युवराजांच्या तयार होण्याने जंगलातले सगळे प्राणी खुश होतात. नदीच्या बाजूनी पुन्हा एकदा गोळ्यांचे आवाज येतात. ठीक आहे युवराज, तुला हे आवाज ऐकू येत आहे? जर राजा व्हायचं असेल तर माहित कर की हे आवाज कुठून येत आहेत. ठीक आहे बाबा. शेरसिंगच्या आज्ञेचं पालन करून युवराज शमशेर सिंग आवाजाच्या दिशेने नदीच्या किनारी जाऊ लागतो. परंतु भरपूर वेळ गेल्यानंतरही युवराज परत काही येत नाही. हे बघून लांडगा खट्टू होत म्हणतो. माफ करा महाराज, इतका वेळ निघून गेला पण युवराज अजूनपर्यंत वापस नाही आलेत. इतक्या वेळात तर मी 10 वेळा जाऊन वापस आलो असतो. थोडासा धैर्य ठेव, युवराज नक्कीच वापस येईल. आणि जर ते वापस नाही आलेत तर मीच राजा होईल. जर तो वापस नाही आला तर मीच राजा होईल. तेवढ्यातच युवराज शमशेर सिंग पुन्हा येत असतात. महाराजांचा विजय असो. महाराज, नदीच्या त्या दिशेला 12 शिकारी आपल्या हातामध्ये 12 बंदुका घेऊन शिकारी करण्याची तयारी करत आहेत. सर्व शिकारी पूर्वेच्या दिशेने आले आहेत आणि आज रात्री ते आपल्या जंगलामध्ये शिकारी करायला येणार होते. पण मी आपल्या जीवावर खेळून त्यांना गुमराह करून दुसऱ्या जंगलात सोडून आलो आहे. तू आपल्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही युवराज. नाही, जसं मला शिकाऱ्यांनी पाहिलं ते माझ्या मागे धावले आणि बंदुकींनी त्यांनी माझ्यावर निशाणा घेतला. पण त्यावेळी शिकाऱ्यांपासून स्वतःचा जीव वाचवणे हे माझं काम नव्हतं, तर या जंगलाला वाचवणे हे माझं कर्तव्य होतं. म्हणून मी आपल्या जीवावर खेळून सर्व शिकाऱ्यांना दुसऱ्या जंगलात सोडून आलो आणि हेच काम करताना मला थोडा उशीर झाला. हे ऐकून लांडग्याची मान शरमेने खाली झुकते. महाराज, बगल में छोरा आणि गावात ढिंडोरा. युवराज शमशेर सिंगच राजा बनण्याचे पात्र आहेत का बरं मित्रांनो? हो हो, युवराजलाच राजा बनवूया. महाराणी, मी ठरवलं असतं तर स्पर्धा न घेताही युवराजला राजा बनवू शकलो असतो. पण तो याच्या योग्य आहे की नाही हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. म्हणून मी सामान्य प्राण्यांप्रमाणे युवराजची सुद्धा परीक्षा घेतली आणि निकाल तुमच्या समोर आहे. तुझा मानलेला भाऊ आपल्या परीक्षेमध्ये नापास झाला आहे. आता तुम्हीच मला सांगा, या जंगलाचा राजा मला कोणाला घोषित केलं पाहिजे? सिंहीण काही बोलण्याच्या आधीच लांडगा बोलतो. महाराज, राजा बनण्याच्या लालसेमध्ये मी विसरून गेलो होतो की जंगलाचा राजा हा सिंहच असतो. म्हणून युवराज शमशेर सिंगला जंगलाचा राजा घोषित करा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि मग शेरसिंग युवराज शमशेर सिंगला जंगलाचा राजा घोषित करतो. घोषणा झाल्याबरोबरच जंगलातील सगळे प्राणी अत्यंत आनंदित होतात आणि एकत्र सगळे जण बोलतात, शेरसिंग जिंदाबाद, शमशेर सिंग जिंदाबाद, शेरसिंग जिंदाबाद, शमशेर सिंग जिंदाबाद. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.